नमस्कार, आप देख रहे हैं हिंद आवाज मीडिया और मैं हूं आपके साथ वैशाली। आइए रुक करते हैं आज की खास खबर पर। महोदय, आपले मनापासून आभार व्यक्त करतो। मी ज्या वसई विरार शहर महापालिकेतून येतो, निवडून नालासोपारा मतदारसंघातून येतो, 10,16,000 मालमत्ता आहेत। त्यापैकी 4,99,000 मालमत्ता या अनधिकृत आहेत। 800 म्हणजे 4 लाख म्हणजे 49% मालमत्ता अनधिकृत आहेत असं महापालिकेने लेखी दिलंय। त्याचबरोबर 872 जे प्लॅनिंग मध्ये जे आरक्षित भूखंड आहेत त्यापैकी 329 आरक्षित भूखंडावरती अनधिकृत बांधकाम झालेलं आहे आणि जे फक्त 56 भूखंड महापालिकेच्या ताब्यात आहेत त्यापैकीही 24 भूखंडावरती अनधिकृत बांधकाम झालेलं आहे। अध्यक्ष महोदय, अधिकारी आपण इथून मंत्रालयातून निर्णय होतात, एमआरटीबी कायद्यात दुरुस्त होते, एमआरटीबी 56A आला की अधिकाऱ्यावर कारवाई होण्यासाठी, पण दुर्दैवाने आजही एकही अधिकाऱ्यावरती कारवाई झाली नाही। अध्यक्ष महोदय, ह्याचबरोबर मी सांगू इच्छितो की या नालासोपारा शहरातील 41 बिल्डिंग तोडण्यात आल्या माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे, पण तिथे राहणारे जे लोक होते त्यांनाच त्रास झाला। जो जागा मालक होता त्यांनी पैसे घेतले, बिल्डरनी पैसे घेतले, अधिकाऱ्यांनी पैसे घेतले, अधिकाऱ्याचं उखळ पांढरं झालं। पण दुर्दैवाने ह्या अधिकाऱ्यावरती कारवाई होत असल्यामुळे ह्या 41 बिल्डिंगचे 2,500 लोक आज रस्त्यावर आले आहेत। असे नजीकच्या काळामध्ये अनेक लोक रस्त्यावर येण्याची शक्यता करतात अध्यक्ष महोदय। त्यामुळे आपली आग्रहाची विनंती आहे की ह्याला जे अधिकारी जबाबदार असतील त्याच्यावर तातडीने कारवाई केली पाहिजे। कायद्याचं पालन एमआरटीपी कायद्याअंतर्गत 56A चा कायदा आहे, त्याचा वापर प्रभावीपणे करून 3 महिन्याची शिक्षा, 20,000 रुपये दंड किंवा दोन्ही याची प्रभावीपणे अंमलबजावणी होणार का? हो अध्यक्ष महोदय, त्याप्रमाणे कठोर कारवाईचे आदेश दिले जातील। चला पुढे जाऊया आता। अब तक के लिए इतना ही। वीडियो को लाइक और शेयर करें और चैनल को सब्सक्राइब करें।